घराचं ब्रह्मस्थान, वास्तुपुरुषाची नाभी आणि तुमच्या आनंदाचं केंद्र. नमस्कार ज्योतिषप्रेमींनो, आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे ज्याचा विचार तुम्ही कदाचित यापूर्वी कधीच केला नसेल. जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा डॉक्टर आपल्या शरीराच्या कोणत्या मुख्य भागाची तपासणी करतात? आपले हृदय, मेंदू की पोट? आपल्या शरीराचा जो केंद्रबिंदू आहे ती म्हणजे आपली नाभी म्हणजेच बेंबी. जर नाभी आपल्या जागेवरून सरकली तर संपूर्ण शरीर अस्वस्थ होतं. ठीक याचप्रमाणे आपल्या घरालाही एक शरीर असतं आणि त्या घराच्या शरीराची जी नाभी असते त्याला वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं जातं ब्रह्मस्थान. म्हणजेच घराचा अगदी मध्यभाग, सेंटर पॉईंट. आजकालच्या मॉडर्न फ्लॅट संस्कृतीत आपण बेडरूम सजवतो, किचन चमकावतो, लिव्हिंग रूम आलिशान बनवतो, पण घराच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजेच ब्रह्मस्थानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. तिथे मोठे पिलर्स उभे केले जातात, पायऱ्या बांधल्या जातात किंवा थेट टॉयलेट बनवलं जातं. ज्योतिषप्रेमींनो, तुम्हाला माहीत आहे का, घराच्या केंद्रभागी असलेली एक छोटीशी चूकसुद्धा संपूर्ण कुटुंबाची प्रगती कायमची रोखू शकते. घराच्या मुख्य व्यक्तीला कर्जाच्या खाईत लोटू शकते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ब्रह्मस्थानाचा पौराणिक इतिहास काय आहे, वास्तुपुरुषाच्या उत्पत्तीशी याचा काय संबंध आहे, आणि जर तुमच्या घराचा मध्यभाग दूषित असेल तर एकही वीट न पाडता त्यावर सोपे उपाय कसे करायचे. हा व्हिडिओ तुमच्या घराचा पाया मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. ज्योतिषप्रेमींनो, ब्रह्मस्थानाचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला मत्स्य पुराणात सांगितलेली वास्तुपुरुषाच्या उत्पत्तीची अद्भुत कथा समजून घ्यावी लागेल. कथेनुसार जेव्हा भगवान शिव आणि अंधकासूर यांच्यात भयंकर युद्ध सुरू होतं तेव्हा शिवजींच्या घामांचा एक थेंब पृथ्वीवर पडला. त्यातून एक प्रचंड मोठा आणि शक्तिशाली जीव उत्पन्न झाला. तो जीव भुकेला होता की त्याने संपूर्ण ब्रह्मांड गिळायला सुरुवात केली. त्यामुळे सर्व देव भयभीत झाले. तेव्हा ब्रह्माजींच्या नेतृत्वाखाली सगळ्या देवांनी मिळून त्या विशाल जीवाला पकडलं, त्याला जमिनीवर पालथं पाडलं. तो पुन्हा हलणार नाही या बेताने सर्व देव त्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर जाऊन बसले. ज्या जीवाला देवांनी दाबून धरलं तोच पुढे वास्तुपुरुष म्हणून ओळखला गेला. जेव्हा वास्तुपुरुषाने ब्रह्माजींना प्रार्थना केली की हे प्रभू, यात माझा काय दोष, मला भूक लागली होती, तेव्हा ब्रह्माजींनी त्याला वरदान दिलं. आतापासून पृथ्वीवर जो कोणी घर, मंदिर किंवा नगर बांधेल त्याला तुझी पूजा करावीच लागेल. जो तुझ्याकडे दुर्लक्ष करेल तो कधीही सुखी होणार नाही. आता नीट लक्ष देऊ नये का. जेव्हा वास्तुपुरुषाला जमिनीवर पालथं निजवलं गेलं तेव्हा त्याच्या शरीराचा जो मध्यभाग होता म्हणजेच त्याची नाभी आणि हृदयाचा भाग, तो ठीक घराच्या केंद्रस्थानी आला. या जागेवर स्वतः सृष्टीचे रचयिता ब्रह्मदेव विराजमान झाले, म्हणूनच त्या भागाला ब्रह्मस्थान नाव मिळालं. वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण घराला एका जिवंत व्यक्तीसारखं मानलं जातं. जसं शरीरात नाभीशी 72,000 नस जोडलेल्या असतात आणि तिथूनच संपूर्ण शरीराला ऊर्जा मिळते, ठीक तसंच तुमच्या घराचं ब्रह्मस्थान संपूर्ण घराच्या ऊर्जेचं पॉवर हाऊस आहे. चारही दिशा अर्थात उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, चारही उपदिशा अर्थात ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य यामधून जी काही ऊर्जा घरात येते ती सर्वात आधी घराच्या ब्रह्मस्थानी, केंद्रस्थानी गोळा होते. इथे ती ऊर्जा रिफाईन होते, शुद्ध होते आणि नंतर संपूर्ण घरात पसरते. आपल्या जुन्या काळातील घरांची आठवण करा. जुन्या वाड्यांमध्ये किंवा घरामध्ये मध्यभागी नेहमी एक उघडा चौक असायचा, ज्याला आपण अंगण म्हणायचो. तिथे तुळशीचं वृंदावन असायचं. वरून ऊन आणि हवा थेट खाली यायची. ते केवळ फॅशनचा भाग नव्हता, तर ते शुद्ध विज्ञान होतं. ब्रह्मस्थानाचा तत्व आहे आकाश तत्व, स्पेस एलिमेंट.
आकाश तत्वाचा नियम आहे, हा भाग जितका मोकळा, हलका आणि स्वच्छ असेल तितकीच तुमच्या आयुष्यात स्पष्टता, शांतता आणि सुखसमृद्धी वाढेल. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेव्हा घराचा मध्यभाग मोकळा असतो तेव्हा घरात हवेच्या वावर क्रॉस व्हेंटिलेशन उत्तम राहतो, ज्यामुळे घरात राहणाऱ्या लोकांचं आरोग्य नेहमी निरोगी राहतं. पण आजच्या आधुनिक युगात काय घडतंय? जागेच्या कमतरतेमुळे आपण अंगण संस्कृती बंद केली. इतकंच नाही तर नकळत आपण ब्रह्मस्थानात काही अशा मोठ्या चुका करतो ज्याचा फटका संपूर्ण कुटुंबाला सहन करावा लागतो. जर तुमच्या घराच्या अगदी मध्यभागी या गोष्टी असतील तर समजा तिथे मोठा वास्तुदोष आहे. जड पिलर किंवा बीम जर घराच्या ठीक सेंटरमध्ये एखादा खंबा किंवा पिलर उभा असेल तर याचा अर्थ तुम्ही वास्तुपुरुषाच्या नाभीवर किंवा छातीवर एक प्रचंड वजन ठेवलं आहे. याचा थेट परिणाम घराच्या मुख्य व्यक्तीवर होतो. त्याला आयुष्यात प्रचंड संघर्ष करावा लागतो, व्यवसायात सतत नुकसान होतं आणि पाठीच्या कळा, स्पाईन किंवा हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो. चूक दुसरी, ब्रह्मस्थानात पायऱ्या. घराच्या केंद्रस्थानी पायऱ्या असणं म्हणजे ऊर्जाच्या प्रवाहाचे तुकडे तुकडे करणं. अशा घरात पैसा कधीच टिकत नाही. कर्जाची परिस्थिती कायम राहते. कुटुंबातील सदस्यांमध्ये विनाकारण मतभेद होतात. तिसरी चूक, शौचालय किंवा सेप्टिक टँक हा ब्रह्मस्थानातील सगळ्यात मोठा आणि धोकादायक दोष आहे. जर घराच्या मध्यभागी टॉयलेट असेल तर समजा संपूर्ण घराची सकारात्मक ऊर्जा तिथेच नष्ट होत आहे. अशा घरात लोक अनेकदा गंभीर आजाराचे बळी ठरतात. घराची प्रगती पूर्णपणे थांबते. जड सामान किंवा अडचण. काही लोक घराच्या मध्यभागी जड सोफा सेट, मोठी कपाटं ठेवून देतात किंवा तिथे सतत अंधार असतो. जेव्हा आकाश तत्व दाबले जाते तेव्हा मुलांची प्रगती थांबते. लग्नाचे योग जुळण्यात अडचणी येतात आणि घरात नेहमी एक प्रकारचा मानसिक ताण जाणवतो. आता हा व्हिडिओ पाहून अनेक जण चिंतेत पडले असतील की डॉक्टर, आमच्या घराच्या मध्यभागी तर पिलर आला आहे किंवा आमच्या फ्लॅटच्या सेंटरमध्ये भिंत आहे, मग आता आम्ही काय करायचं? तर अजिबात घाबरू नका. वास्तुशास्त्र हे आपल्याला अडचणीत आणण्यासाठी नाही तर आपलं जीवन सुकर करण्यासाठी आहे. जर तुमच्या घरात ब्रह्मस्थान दूषित असेल तर तोडफोड करण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही काही अतिशय सोपे आणि प्रभावी उपाय करू शकता. हे उपाय नीट लिहून घ्या. पहिला उपाय, ब्रह्मस्थान स्वच्छ आणि मोकळं ठेवा. सर्वात आधी आपल्या घराचा मध्यभाग अचूक ओळखा. तिथे काही जड सामान, कबाड किंवा पादत्राणे असतील तर लगेच तिथून हटवा. ती जागा नेहमी स्वच्छ आणि मोकळी ठेवा. दुसरा उपाय, प्रकाशाची उत्तम व्यवस्था. ब्रह्मस्थानात कधीही अंधार असू देऊ नका. जर तिथे नैसर्गिक सूर्यप्रकाश येत नसेल तर छतावर एक सुंदर पिवळा आणि पांढरा प्रकाश देणारा LED लाईट किंवा झुमर लावा. संध्याकाळच्या वेळी हा लाईट नक्की चालू ठेवा, जेणेकरून आकाश तत्व जागृत राहील. तिसरा उपाय, जर ब्रह्मस्थानात पिलर किंवा बीम आला असेल, तो हटवणं शक्य नसेल तर त्या पिलरच्या चारही बाजूंनी आईना म्हणजे काच किंवा मिरर लावून घ्या. काच लावल्याने तो पिलर वास्तूच्या दृष्टीने अदृश्य होतो. तिथे त्याचा भार कमी होतो. तिथे तुम्ही तांब्याचे वास्तू पिरॅमिड्स देखील लावू शकता. चौथा उपाय, ब्रह्मस्थानात नियमितपणे गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडा. तिथे एका काचेच्या वाटीत थोडं खडं मीठ, रॉक सॉल्ट किंवा कापूर ठेवा. याशिवाय सकाळी आणि संध्याकाळी या जागेवर संत आवाजात गायत्री मंत्र किंवा ओमचा जप सुरू करा. त्यामुळे तिथली नकारात्मक ऊर्जा त्वरित नष्ट होईल. ज्योतिषप्रेमींनो, जसं आपण आपल्या शरीराच्या नाभीची काळजी घेतो तसंच आपल्या घराच्या ब्रह्मस्थानाला देखील मोकळं, हलकं आणि ऊर्जावान ठेवा. जेव्हा तुमच्या घराचं केंद्र आनंदी असेल तेव्हा चारही दिशांनी येणारी सुखसमृद्धी तुमचं जीवन आनंदाने भरून टाकेल. तुम्ही कधी तुमच्या घराच्या ब्रह्मस्थानाकडे लक्ष दिलं आहे का? तुमच्या घराच्या अगदी मध्यभागी काय आहे? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहत आहे.
हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून तेही या नकळत होणाऱ्या वास्तुदोषापासून स्वतःचा बचाव करू शकतील. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच शास्त्रोक्त व्यावहारिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.